श्री मंगलमूर्ती प्रसन्न श्री चिंतामणी महाराज थोरले यांचा जन्म माघ वद्य 4 या दिवशी झाला. श्री मोरया गोसावींची उग्र तपश्चर्या बघून थेऊरच्या चिंतामणीने सौ उमाबाईंच्या उदरी जन्म घेतला. श्री मोरया गोसावींच्या समाधीनंतर त्यांनी मोरयाचा धर्म अखंड चालू ठेवला. गणेशाच्या कृपेने आत्मसात झालेल्या अष्टमहासिद्धी त्यांनी दीनदुबळ्यांची दुःखे निवारण करण्यासाठी राबवल्या. निपुत्रिकाला पुत्र दिला. बादशहाच्या राणीचा पोटशूळ बरा केला. बुडत्या भक्ताचे जहाज पैलतीराला लावले. अंधगडशा फकीराचा तुंबा नुसत्या दुर्वांकुराने भरून टाकला. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांसाठी स्वतःच गणपतीचे रूप धारण केले. याप्रमाणे अनेक चमत्कार करून नास्तिकांना आस्तिक बनवले. मोरयाच्या गजराने दशदिशा भारून टाकल्या. पौष वद्य 4 शके 1616 म्हणजे सन 1694 या दिवशी त्यांनी समाधी घेतली. त्या थोर महात्म्याची वाङ्मयीन पूजा करावी असे संस्थानने ठरवले. योगायोगाने त्यांच्या पद्यमय चरित्राची एक हस्तलिखित पोथी श्री गोविंद विष्णू रबडे चिंचवड यांनी माझे पूर्वसुरी श्री भाऊसाहेब देव यांच्याकडे आणून दिली होती. कैलासवासी रामचंद्र विनायक जोशी जुन्नर यांनी उतरलेली एक प्रत माझी विश्वस्त श्री गजानन हेरंबदेव वकील यांनी आणून दिली. यावरून चरित्राची प्रस्तुतची संहिता संपादन केली आहे. श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया. या चरित्राचा कर्ता केशव नावाचा कोणी कवी आहे. चरित्र अत्यंत रसाळ आहे. 7 अध्यायांच्या या चरित्राचे रोज याप्रमाणे 21 दिवस पारायण केल्यास मनःकामना पूर्ण होते असा निर्वाळा नक्कल करणाऱ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवला आहे. पोथी अगदी थोडक्या अवधीत छापून दिल्याबद्दल श्री जातेगावकर संचालक SV प्रिंटर्स पुणे यांचे मनापासून धन्यवाद. चिंचवड देवस्थान ट्रस्ट. अध्याय 1. श्री गणेशाय नमः. अथ ध्यानम. जय जय श्री चिंतामणी. अवतार घेसी मेदिनी, भक्त रक्षसी नाना यत्नी, ऐसा सुखदानी तू होशी. भक्तांसाठी घेसी अवतार, अससी तयांचे बरोबर, अज्ञानी भोळे नर भक्तिपंथा लावसी. जय जय श्री गुरुनाथा, भवसिंधू विशाल तत्वता, तेथे गुंतुनेदी सर्वथा, भ्रांती व्यथा दूर करी. पुढील कथेचे निरूपण सांगेन तुम्हा कारणे, चित्त देवनिया जाणा श्रोतेजनी परिसावे. गोसावी जाहले समाधिस्थ, चिंतामणी योग चालवित, भक्तांसी सदोदित दावित पंथ निज नामाचा. भोवती जे होते जनते नवसिती देवा कारणे, ते करावे निर्विघ्न देत अन्न भूतमात्री. ग्रामोग्रामी प्रकटे मात, इच्छिले देतो एकदंत, दर्शना येती त्वरित, अन्नही तेथे मिळत असे. त्यांचे दर्शन घ्यावयास जाण, न लागे बा किंचित धन, केवळ भावार्थ पूर्ण, तेणे चिंतामणी संतोषे. वद्य चतुर्थीस प्रतिमासी, विप्र येती भोजनासी, अद्याप चाले नेमासी, पाहती दृष्टीसी सर्वजन. महाराज तो चिंतामणी, योग्यांमध्ये मुकुटमणी, भक्ता लाविले भजनी, ऐका श्रवणी भाविक हो. तळेगावचा विप्र, तेथे त्याचा अधिकार, संतती त्या नसे साचार, चिंतामणीवर भार घाली. मज पुत्र देई चिंतामणी, सेवा करील तव चरणी, तयाचे हाती वेत्र देवनी, यात्रे लागी नेईजे. प्रसाद दिदला आम्रफळ, ते घेऊन या तत्काळ, कांतेसी देव उतावेळ. सांगोनी फळ भक्षविले. फळ भक्षिल्यापासून 9 मास जहाले पूर्ण, प्रसवली पुत्रा लागून, केला अर्पण गणेशासी. तयापासून विस्तार झाला असे अपार, वटबीज तिळ मात्र वृक्षथोर पसरतो. तेवी साधूचे वचन संतती वाढे पूर्ण, तिथुकेही वेत्र घेऊन करीती सेवन स्वामी ते. योगी जाती मोरेश्वरी, यात्रे लागूनी सत्वरी,
आपण जाती बरोबरी हाती वेत्र घेऊन या. वरकड तीर्थक्षेत्र ऐके तयाचे चरित्र. चित्त देऊन सादर आणा सत्वर ध्यानासी. भूवैकुंठ पंढरपूर मार्गी खर्च निर्धार. बुक्का माळा घेऊन साचार खावा मारतो तयांचा. नाना यात्रेचे बहुविधान ते कासया करावे लेखन. समतेसी होते गौण विषम ज्ञान होतसे. कमंडलूचे जल निर्मळ दुर्वांकुर घेईजे कोमळ. हे भावे अर्पिता केवळ अढळपद तो पावे. या दुर्वांची बहुत करणी त्यास बोलिले पुराणी. चांडाळा घालोनी विमानी स्वानंद भुवनी ते नेले. सारांश न लागे धन यात्रेस जावे आवडीने. पंक्तीस करावे भोजन होतसे प्रसन्न विनायक. आणखी ऐकाजी नवल चिंतामणी काय करतील. भक्त कामना पुरवतील कीर्ती नेतील दिगंतरी. तैसेची ते गुपचूप तयामनीची आवड अमुप. तनमन संकल्प गणाधिपा सोडिला. हृदयी ध्यानी गजानन अहर्निशी तयाचे ध्यान. या परी अनुसंधान रिकामा क्षण जाऊ नेदी. रेडे गुपचूप चिखली कर यात्रे येती साचार. रबडे घोरे कराड कर पालखी स्कंदावर घेताती. रावेतकर आणि खोले शिवण्याचे विप्र पातले. मयूर पिच्छे आणि चामर देवावर ढाळीती. करी धरोनी दीपिका लवळेकर द्विज देखा. प्रकाश दाविती सुरेखा भक्तगणा लागुनी. खंडकर धरिती फरश कोणी घेती अंकुश. सावळे छत्र धरिती सुरस जाती यात्रेस मोरेश्वरी. चिखलीकर पिंपरीकर आणि तिसरे रावेतकर हे ब्राह्मण वाढती साचार पाकसिद्धी करून या. आणि नाणेकर तेली हाती घेऊन दिवटी बुधली. यात्रेसी जाय प्रतिसाली योगिया बरोबर भक्तीने. चांदखेडकर शिवणेकर हाती घेऊन या चांबरे. देवावरी वारीती साचार जाती बरोबर यात्रेसी. यापरी सर्व ब्राह्मण सेवा करीती आवडीने. सोडोनिया अभिमान निशंक मने राबती. मराठे आणि सोनार छत्रपताका अब्बदगिरी हाती घेऊनी झडकरी जाती बरोबर यात्रेसी. ऐसे जन समस्त तयांचे कोण करी गणित. जैसे श्री चिंतामणी सांगत तैसेच कार्य करीत आवडीने. ऐसा यात्रेचा उल्हास आनंदे करीती सेवेसी. सोहळा करीती 12 दिवस आज्ञा योग्यास ते मागती. ऐकता आज्ञेचे नाम योग्यास वाटे विषम. अंगी बाणे अत्यंत प्रेम भक्तोत्तम पै तुम्ही. जन्मोजन्मीचे सांगाती माझे तुम्हीच बा निश्चिती. वेड लाविले मजप्रती सांगू किती उपकार. तुमचे व्हावया उत्तरण मजपाशी पदार्थ नाही जाण. हृदयी आठवा गजानन करील निर्विघ्न तुमचे. मग बोलती मंडळी तव कृपे आम्ही बळी. मशक बापुडे काळ करू धुळी संसाराची. त्यांचे सांगावया चरित्र जरी करावा विस्तार. तरी ग्रंथ होईल थोर संकलित विचार कथेला. ज्याची जैसी भावना जैसी धरिती वासना. त्यापूर्वी कामना लाविले ध्याना आपुल्या. या कलियुगाचे भक्त प्रचिती विण ना भजत. याकरिता गणनाथ पूर्वी अर्थदासाचे. मुनी आणि गण येरयरा जाणती खुण. मग जहाले समाधान जाण महिमान साधूचे. जैसे मत्स्य आणि जळ की मुंगी आणि गुळ की जननी आणि बाळ जाणती तळमळ ते तैसी. तयापरी जहाले या उभयता प्रेम न पुरे लेखन करता. कुमुदिनी पाहून सविता विकसितात ये लागे. असो यापरी देवभक्त पाविले समाधानाते. मग देवनी भोजनाते समस्त मिळून ते आले. तांदूळ आणि कणिक प्रसाद देती देख. नमुनी ऋषी विनायक आश्रम देख ते जाती. तो कोणे एके दिवशी कथा वर्तिली कैसी. गौंजेकर ब्राह्मणासी धरुनी तुरुंगात टाकिले. मग तो विनवी प्रभू लागून आज्ञा द्यावी मज कारणे. मी जाईन यात्रेस जाण येईन परतोन तुम्हापाशी. तो बोलती अधिकारी आमच्या धन्याचा निकाल करी. मग त्वा जावे झडकरी आनंदे करी यात्रेसी. तो त्या अधिकार्यासी नम्रवचने विनवी त्यासी. निरोप देईजे आम्हासी सुकृत राशी आम्हा होय. या परी नाना रीती विनवीत असे तयाप्रती. तरी तेही न मानिती पडली भ्रांती धनमध्ये. धन तेथे लोभ फार. लोभ तेथे हृदय कठोर. कठोर तेथे अहंकार.
अहंते माझी साचार हिंसावसे. हिंसा तेथे अविचार, अविचार तेथे पाप थोर, पाप तेथे अंधकार, अज्ञान साकार तेथे वसे. अज्ञान तेथे यमलोक, यमलोक तेथे यातना देख, यातना नामांतर नरक. भोगिती निशंक बहुदिन, यापरी तो धनांध. न मानी ब्राह्मणाचा शब्द, काय बोले मतिमंद. सेवकासी प्रसिद्ध अज्ञापी, या विप्रासी जाण त्वरित. नेऊन ठेवावे कोठडीत, कुलुपे लावणी सत्य, करावे बंदिस्त याजला. आज्ञा होतास तेथून नेला ब्राह्मण तये क्षणी, ठेविले तयासी कोंडूनी, कुलुपे लावणी दूत गेले. नित्य काढिती त्या कारणे, तया द्यावे स्नान अन्न, मागुती ठेवावे कोंडून, या प्रकारे करीत असे. मग त्या विप्राने बहुत यत्न केला अपरिमित, परी तया न करीती मुक्त. चिंताक्रांत झाला. भाद्रबद्ध शुद्ध तृतीयेसी, चिंता लागली मानसी. तेथे गती करावी कैसी, हृदय चिंतामणीसी आठविले. चिंतामणीचा धावा करून नानापरी करी स्तवन, प्रेमे पाझरती लोचन दीनवदन झाला असे. या परीची पूर्ण स्तुती गावंजे करासी, अलोट भक्ती. बंदीशाळेची झाली मुक्ती, आला गणपती ऐकता. शिपायाचा वेश धरिला, केले मुक्त कवाटाला. हाती धरून द्विजाला, तत्काळ नेला मोरेश्वरी. न लागता पातयास पात, मोरेश्वरी पावला क्षणात. आश्चर्य करी मनात, पडली भ्रांत मज गमे. सिंहासन रत्नखचित, त्यावर बैसले गणनाथ. त्यावर गणसमुदाय समस्त, चामरे ढाळीत देखिले. हे सत्य किंवा दृष्टांत, ऐसा झाला तो भ्रांत. मग गेला स्वयंपाकात, आनंदयुक्त तो झाला. एरीकडे दुसरे दिवशी, कवाट कुलुपे जैसी तैसी. उघडून पाहती तयासी, न देखती द्विजासी ते दवा. आश्चर्य करती ते लोक, जयासी साह्य विनायक. तयासी छळिले व्यर्थ देख, भक्त निशंक तो होय. मग करून या यात्रेसी, तो द्विज गेला पूर्वस्थळासी. अधिकारी येऊनिया त्यासी, वृत्तांतासी पुस्ताती. झाला जो वृत्तांत, द्विजतयासी निवेदित. या परी कलियुगात, तारी भक्त चिंतामणी. या परी चमत्कार, भक्त पाहते सादर. अर्पिती तया शरीर, अहंकार सोडूनी. कोणासी आवडे धन, कोणी इच्छिती संतान. कवणाचे करी ऋणमोचन, कवणा संतान देतसे. ऐसी विघ्ने अपार, दूर करी विघ्नहर. कीर्ती जाहली थोर, योगेश्वर प्रगटला. ऐसे भक्त अनंत, तया नसेची पै अंत. हे पाहुनी साधुसंत, आनंद करीत घरोघरी. ऐसा हा चिंचवड क्षेत्री, योगी नांद तसे थोर. परमार्थी आणि संसारी, भक्ती करी निष्काम. पुढील प्रसंगी जाण, दुर्जन करीती साधूचे छळण. अघटित करी गजानन, दावित विंदान तयासी. इति श्री गणेश भक्त कथामृत श्रवण करोत साधू संत केशव तुमचा अंकित. लावी चित्त साधूचे चरणी. इति श्री चिंतामणी चरित्रे प्रथमोऽध्यायः समाप्ता. श्री मंगलमूर्ती प्रसन्नोऽस्तु. श्री गजाननार्पणमस्तु. श्री गजानन. जय गजानन. जय जय गणेश मोरया.